हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे? मस्त मजेत. आजपासून ह्या चॅनलवर तुम्हाला ब्लॉग बघायला थोडंसं वेगळं वाटत असेल, कारण मलाच वेगळं वाटतं ह्या चॅनलवरती ब्लॉग टाकायला. नेहमी त्या चॅनलची सवय लागली होती रोज उठायचं टाकायचं, बट सगळे चॅनल्स ऑफ म्हणजे बंद पडल्यापासून मला मूडच येत नाहीये व्हिडिओ बनवायला किंवा काय करायला. आणि त्यातली त्यात मला बँड झालंय. त्या बँडाने तर सगळं म्हणजे उठता बसता येईना. तर रात्री गोळ्या वगैरे घेतल्या तरी आता उभा राहतोय, नाहीतर मला असं पण हालता येत नव्हतं. ठीक आहे, चला आता. आय म्हणती त्या राशींच्या देवीला पाया पड. ती पाया पडल्यावर काय होतं? दुखायचं राहतं. दुखायचं राहतं. देवाचं असतं फसवणूक नाही तर पिंड होत्यात. होय. देवाच्या पाया पडल्यावर ती जागेवर चिरतं बरं होतं. आय म्हणते, त्यामुळे आता आपण आईसाठी आईच्या पाया पडू. नंतर जेवण करू. जस्ट आंघोळ केली मी. पूजा, चला लवकर बरा झालो. सगळ्यात महत्वाचं आहे, बँडापेक्षा माझा चॅनल एक तरी माघारी यायला पाहिजे. एक चॅनल माघारी आला ना तरी थोडासा सपोर्ट भेटेल. बाकी तर चालू आहे मग ह्या गोष्टी इकडं. देवाच्या पायाचे मी घेतात मागे असं चालू होतं. तेव्हा राशींची देवी वाचली बघितली. चला जेवणामध्ये आता फक्त काकडे, गाजर, बीट सगळं व्हेज. टॉम्या, ए टॉमी, रुसलं कुत्र. बघ की खवळ तर लगेच चाललंय बाहेर. टॉम्या, य य य य य य य आता नाही येणार. तुला नाही म्हणलं टॉम्याला बोलल तू. आला काय झालं? मेला का झाला का? आला का? टॉम्या असा घरात झोपायचं म्हणल्या बाहेर कसा तू माणसावर ध्यान ठेवायचं रे? आ उठ बरं बाहेर जा. बाहेर तुला ठेवल्यानं बसायला हातरा पांघरा. उठ लवकर. उठ 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 आण ग तिथला बेल्ट. उठके. कुत्र्याला हाणलं काय कोणी? अक्षय हाणलं काय? नाही मी नाही हाणलं. घरात टॉम्या उठकी बाहेर. तू बेडरूम मध्ये चोर बाहेर. ह्याला उठवर. उठ 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 खाणं उठ ह्याला. पूजेला राखण बसलाय. एवढ्या गपगात असला देऊ नये. तर मित्रांनो, आता कसं आहे, आजारी जरी असलं तरी बाहेर पडावं लागतंय कामासाठी. तर काम म्हणजे आपलं हेच शूटिंगचं काम, नॉट अ टाइमपास. शूटिंग म्हणजे कामच आहे ते पण. तर ते आज आम्हाला लोकेशन बघायचं आहे. लोकेशन्स कारण शॉर्ट फिल्म्स वगैरे बनवायचे, आता व्हिडिओज बनवायचे, त्यासाठी आज लोकेशन बघायला जायचं आहे. ऊन उतरतं आहे तोपर्यंत आता 3:30 वाजता. लोकेशनवर जाऊस तर थोडंसं ऊन उतरलं की तुम्हाला लोकेशन पण दाखवतो. पुढची स्क्रिप्ट लवकरच येईल. लवकरच जसं की झुंज आयुष्याची हा एपिसोड बनवला त्याच टाईपमध्ये तुम्हाला अजून चांगल्या चांगल्या गोष्टी पाहायला भेटतील. चला सध्या एक मीटिंग करायला चालू आहे, मी जातो. मित्रांनो, मीटिंग करून घरी आलोय मी. पण माझी हालत एवढी बेकार आहे ना, सकाळपासून तुम्हाला सांगतो, खोटं बोलत नाही. मला बसता पण येणार, चालता पण येणार, उभा राहता पण येणार. बरंच सगळ्या गोष्टी करतो. एक पाऊल टाकलं तरी 10 सुया संग मारल्यासारखं मला बँड दुखतंय. आणि आपण नवीन चप्पल आणली बघा. इथं दाखव आपा चप्पल. ऑर्डर देऊन आलो ही जोडीची. आता आमच्या आपाला नवीन दुकान टाकून द्यायचंय. त्या बघा चप्पलांचं ह्याचं त्याचं. तर चप्पल कोल्हापुरी आपाने हे बघा अशा अशा नवीन चप्पल आणल्यात बघा. तर एकदम कोल्हापुरी आणि ही आवाजाची चप्पल आहे. तुम्हाला दाखवते आवाज कसा येतोय. काही काही असं हे दाबलं ना, हे असा आवाज येतो. ह्याच्यात तसलं ते भरलेलं असतं, चालताना आवाज येतो. मला येईल का? नाही ते 7 नंबर. 7 आहे का? मस्त दिसते मित्रांनो. कोणाला चप्पल बिप्पल जर पाहिजे असेल ना, तर कोल्हापुरी चप्पल पाहिजे असेल ना, तर 1200 रुपयाला आवाजी चप्पल. तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. 1199 रुपयाला चप्पल. चालतंय. आता बाकीच्या गोष्टी
पूजा मी जेवण करणार झोपणार आहे 6:30 वाजले आता पण मी आता झोपणार होतो औषध गोळ्या खाऊन लय बेकार व्हायला लागलाय मला काहीच करता येत नाही फुटलं नाही का ते फुटलोय नाही ते लेट टोचतंय बेकार बघू ते होईल आज उद्या होईल सगळं त्याला खोबरे तेल लाव किंवा नरम करून काय ते तेल लावून काय लावून हा पूजा जा पाणी ठेवले ना गरम ठेवते आणि हे कर जेवायला थोडस दे मी गोळ्या खाऊन पटकीनं झोपतो गाड्या चालता पण व्यवस्थित ह्याच्यामुळे मला ब्लॉग पण बनवू वाटा नाही आता बरंच शॉर्ट घेतोय मी सांगाव काय हालत झाली एक तर ह्याची हालत वरनं चॅनल गेले त्याचे टेन्शन चॅनलपेक्षा मला माझं स्वतःचं टेन्शन आलं मिनिट असतो ना चॅनल 10 उभा करेन मी होईल थोडे दिवस पूजा तर आज संध्याकाळी पिऊ माझं पाय चोपते बघा मला बँडामुळं काही जास्त हालचाल करता येत नाही औषध गोळ्या खाऊन झोपलो तो पिऊ आले माझ्याजवळ म्हणले पप्पा तुमचं दुखतंय म्हणलं हा बाळा म्हणले मी तुमचं पाय चोपू म्हणलं हा चोपायला लागले पिऊ पाय चोपते बाबू बोट वडते वड बोट वड बाबू चिमुले हाताने कसे वडते तिला वडता पण ये नाही तरी वडायला लागले हे काम पूजाचं आहे या नवरा आजारी असला त्याला बघणं करणं पोरगी करायला लागली या साईडला आली बाबू लय बाहेर देती काय झालं जा तुझा पायचा जा मम्मीला बोलून आण पप्पाने बोलून आण जा बर काय करते गोळ्या खाल्ल्या मी बाय बाय म्हण गुड नाईट म्हण थोड्या झोपले बाय बाय तर गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग म्हण पिऊ तू आंघोळ केली खाली घेते तसं करायचं नसता केस विचारली का फक्त आणि तशी रेडी झाली का काय ग एवढ्या हे हसू नको तसलं आंघोळ करायची माझ्या सांगत चल आता हा 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 चल भाऊ ले पप्पाला झटू नको सर ए कृष्णा तुझे किती दिवस शाळा राहिले 4 दिवस का